नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना, राहुल, अद्वैत आणि कला गाडीच्या खाली उतरतात. हॉस्पिटल समोर आलेले असतात तेव्हा नैनाचा पाय हा लचकतो आणि ती जोरात आऊच असे ओरडते. तेव्हा राहुलच्या हाताला हात देते तर राहुल लगेच रागाने तिचा हात हिसकावतो. तर अद्वैत आणि कला त्या दोघांकडे बघत असतात आणि रागाने राहुल बाजूला निघून जातो. तर कला ही नैनाला म्हणते की ताई तू हो पुढे, आम्ही आलोच. तेव्हा नैना हो बोलून पुढे जाते तर अद्वैत विचारतो की काय झाले, तू का थांबलीस? तू सुद्धा जा. आणि तू काय स्वतःला खरंच माझी बायको म्हणून समजायला लागली की काय? कला म्हणते की मला वेड नाही लागले आणि असले गैरसमज सुद्धा माझे होत नाही. अद्वैत म्हणतो की मग अशी का थांबलीस? तर कला म्हणते कारण मला समजले की नैनाताईला पाहिल्यानंतर तुला खूप डिस्टर्ब होते, म्हणून मी तिला पुढे पाठवले आणि मी तुझ्यासोबत थांबले. अद्वैत म्हणतो की तसे काही नाही आणि तू माझ्यासाठी थांबायची काही गरज सुद्धा नाही. कला म्हणते की हो अद्वैत. तर अद्वैत म्हणतो की अद्वैत. तेव्हा कला हात जोडून सॉरी बोलते आणि चांदेकर म्हणते एवढंच म्हणायचं की तुझ्या मनामध्ये जी भावना आहे ना ती येणं साहजिकच आहे, कारण एवढी मोठी फसवणूक झाल्यानंतर कुणाला असेच वाटेल. आता सुद्धा तू डिस्टर्ब होशील ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की माझं जर तुझ्या बहिणीवर खरंच प्रेम असते तर मी डिस्टर्ब झालं असतं, परंतु माझे तिच्यावर खरंच प्रेम नाही. तेव्हा कला म्हणते की मी कधी म्हटले की तुझे तिच्यावर प्रेम आहे ते? अद्वैत म्हणतो की तू काय माझे काउन्सिलिंग करते का? तेव्हा कला म्हणते की अरे हे कोणी सुद्धा सांगेल की ज्या व्यक्तीकडून इतकी फसवणूक झाली त्या व्यक्तीवर परत कोणीच प्रेम करणार नाही. ती फिलिंगच बनून जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला सध्या एकच फिलिंग्स वाटते आणि सांगू का तुला, तुझं हे फुकटचं ज्ञान वाटप करायचं बंद कर. मी तुझ्या पुढे हात जोडतो, फसलो मी. तेव्हा कला सुद्धा रागाने म्हणते की मी काही ज्ञान वाटत नाही, मला जे वाटले ते फक्त तुला सांगितले. अद्वैत म्हणतो की त्याची गरज नाही. तर कला म्हणते की तुला माहिती आहे की तुझे प्रॉब्लेम्स काय आहे. समोरच्याला नेमकं काय म्हणायचे हे कधी तुला जाणून घ्यायचेच नसते. समोरच्याचे सोड, परंतु स्वतःच्या मनामध्ये काय चालू आहे, स्वतःला काय हवं ते सुद्धा तुला व्यवस्थित कळत नाही. आणि आगाऊ बोलून कला निघून जाते. त्यानंतर इकडे रोहिणी ही संगीताच्या घरी आलेली असते आणि संगीताला म्हणते की तुमची मुलगी बाहेर काय करते याबद्दल तर माहितीच नाही. खूप काही उद्योग ती बाहेर जाऊन करते ना, नाहीतर कोणती मुलगी लग्नामध्ये हातावर सुरी देऊन पळून जाईल? मिसेस खरे, तुमच्या मुलीवर कंट्रोल नाही. आता तुम्ही गप्प बसलात, कदाचित तुमच्या मनामध्ये येत असेल की असेच जर गप्प बसले तर सर्व गोष्टी आपोआप होतील. येथेच तर तुम्ही चुकता. आणि नैना राहुल बद्दल जे काही बोलत असेल तर राहुल त्याच घरामध्ये राहतो की ज्या घरात तुमची मुलगी कला राहते. आणि कलाची त्या घरामध्ये काय सिच्युएशन आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तर बघितलेच. तुमच्या नैनाला राहुलच्या गळ्यामध्ये बांधायच्या नादामध्ये आणि कलाला सुद्धा तुमच्या घरामध्ये बसवावे लागले तर मग करायला जाताना एक आणि घडेन पुन्हा भलतेच. मी जे काही सांगते त्याचा अर्थ तर तुम्हाला मिसेस खरे कळतो ना? तर संगीता काही उत्तर देत नसते आणि तिला तर पूर्णपणे ती घाबरून गेलेली असते. तेव्हा संगीता लगेच रोहिणी पुढे हात जोडते आणि माझ्या कलाला खरंच काही होऊन देऊ नका. तेव्हा रोहिणी म्हणते की एक्झॅक्टली, म्हणून नीट आणि लॉजिकल विचार करा. त्यावेळी बदनामीपासून मी तुम्हाला वाचवले होते, त्यामुळे आता यावेळी सुद्धा या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी तुमची मदत करायला तयार आहे. तुम्हाला हवे तितके पैसे सांगा आणि नयनाला इथून दूर कुठेतरी पाठवा. ते ऐकून संगीताला तर धक्काच बसतो. तिचा सर्व खर्च करायला मी तयार आहे आणि समजा ती प्रेग्नेंट असेल तर आभूषणचा खर्च सुद्धा मी देईल. तेव्हा संगीता विचार करते की कलाचा जर संसार वाचवायचा असेल तर आत्ता सध्या आत्याबाई जे सांगतात ते मला ऐकावेच लागेल. तेव्हा रोहिणी बॅगमधून काही पैसे काढते आणि संगीताच्या हातामध्ये देऊन हे पैसे ठेवा, आत्ताच्या पुरते आहे, आणखीन पैसे मी तुम्हाला देईन, किती लागतील ते सुद्धा सांगा, माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच, केव्हाही फोन करा, परंतु हे प्रकरण येथे संपवायला हवेत. असे बोलून रोहिणी निघून जाते. तर संगीता विचार करते की हे सर्व काय सुरू आहे. देवी अंबाबाई, मी काय करू? एकीकडे नैनीचं पूर्ण आयुष्य पडलं, तिचे काय होणार, कसे होणार, काही समजेनासे झाले. दुसरीकडे कलाचा नवीन संसार आणि त्यात हे घराचे कर्ज, त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये काय करू ते सुचत नाही. पण नाही, काही झाले तरी कलाचा संसार मात्र मला वाचवायला हवा. त्यानंतर नैना आणि राहुल हॉस्पिटलमध्ये आत येतात. तेव्हा नैना ही फॉर्म घेते आणि राहुलकडे बघत मनात विचार करत असते की काही झाले तरी मला आता याला पटवावेच लागेल आणि अगोदरच याला या सर्वातून सुटायचे आणि तसेही काहीतरी संधी शोधायला हा टपलेलाच आहे आणि जर हा माझ्यासोबत आत आला तर नक्की काहीतरी गडबड करेन.
मग याच्यासमोर मला रिपोर्ट्सबद्दल काही बोलता येणार नाही, मग आता मी काय करू? याला कसंही करून इकडेच थांबवायला हवे. आणि तेवढ्यात नैनाला विचार करताना बघून राहुल विचारतो की काय झाले, थांबलीस का? आतमध्ये जाऊयात. नैना म्हणते की मी आतमध्ये जाते, पण तुला का माझ्यासोबत आतमध्ये यायचे? तर राहुल म्हणतो की का विसरलीस का, आपण प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी आलोत. नैना म्हणते की मी काही विसरले नाही, तूच विसरला. तुला माझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही असे तूच म्हटला होता, मग आता कशाला आतमध्ये येतो? तू इथेच थांब, तुझी आता मला काहीच गरज नाही, माझी मी जाईल. आणि नैना आतमध्ये निघून जाते. तर राहुल विचार करतो की हिला आतमध्ये एकटीला जाऊन द्यायला नको, मी तर आतमध्ये गेलोच पाहिजे. ही आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरला काय पट्टी पडवेल याचा नेम नाही, मग कसेही करून मला डॉक्टरांशी ओळख करून घ्यावीच लागेल. रिपोर्ट्स मॅनेज करून हिचा पत्ता तर कट करायला पाहिजेच. म्हणून राहुल लगेच नैनाच्या मागे येतो आणि नैनाला थांबवतो. तेव्हा राहुल नैनाला म्हणतो की नैना, एकदा तरी माझे ऐकून घे. आणि नैनाचा हात धरतो. तेव्हा नैना रागाने हात हिसकावते. तर राहुल म्हणतो की खरंच मला तुझी काळजी वाटते, मी फक्त तुझ्यासाठी घरच्यांशी भांडून येथे आलो. दुसरा कोणी मुलगा असता तर तुला फसून निघून गेला असता, परंतु मी इथे तुझ्यासोबत आहे आणि अशा अवस्थेत मी तुला सोडून जाणार का? नैना, मी जे काही सांगतो ते तुला कळते का? तर नैना म्हणते की खरे सांगू का, मला काहीच कळत नाही. राहुल, तुला माहिती आहे की तुझे वागणे कसे असते, आत्ता असे नंतर तसे. नेमका तू कधी काय वागशील हे तर मी सांगू शकतच नाही. त्यामुळे तुझ्यावर किती आणि केव्हा विश्वास ठेवायचा या बाबतीत तर मी कायम कन्फ्यूज असते. आणि तेवढ्यात तेथे कला आणि अद्वैत येतात. तेव्हा नैना त्यांना बघून मनात म्हणते की हे दोघे सुद्धा येथे आले आणि त्यांना म्हणते की तुम्ही सर्वजण येथे थांबा, मी आतमध्ये जाऊन येते टेस्टसाठी. तर कला म्हणते की ताई, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. तेव्हा राहुल म्हणतो की मी सुद्धा येतो. तेव्हा अद्वैत राहुलला म्हणतो की तू आणि मी येथेच थांबू, या दोघींना आतमध्ये जाऊ. नैनाला मात्र टेन्शन येते आणि ही कशाला माझ्यासोबत आतमध्ये येत असेल, कलाला कायम कुठेही लुडबुडच करायची असते. राहुलला कसेबसे मी कटवले, मग आता हिचे काय करू? तर कला विचारते की काय झाले नैना ताई? तर नैना म्हणते की कुठे काय? तर कला म्हणते की मग चल ना आतमध्ये. तेव्हा त्या दोघी आतमध्ये येतात. तर आतमध्ये नर्स त्यांना बघून विचारते की प्रेग्नन्सी टेस्ट आहे, मग या बसा. तेव्हा नर्स ही कलाला म्हटलेली असते. तर कला म्हणते की माझी टेस्ट नाही करायची, यांची टेस्ट करायची, म्हणून नैनाकडे बोट करते. तेव्हा नर्स ही नैनाकडेच बघत असते आणि तिच्या गळ्यातील ती साखळी. नर्स विचारतात की यांचे मिस्टर कुठे आहे? तेव्हा कला म्हणते की त्यांचे अजून लग्न नाही झाले, फक्त टेस्ट करून हे कन्फर्म करायचे होते. तेव्हा मात्र नर्सला बघून नैना विचार करते की नर्स तर खूप डेंजर दिसते, मग हिला कसे मॅनेज करू? तेव्हा नर्स म्हणते की ठीक आहे आणि बसा खाली. तेव्हा नैना खाली बसते. तर नर्स विचारतात की काही खाल्ले का? तेव्हा नैना म्हणते की हो, सकाळी चहा आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती. तेव्हा नर्स म्हणते की काय खाल्ले विचारले नाही तर खाल्ले का असे विचारले मी तुम्हाला. आणि नैनाला नर्स हे हात सरळ करण्यासाठी सांगतात, कारण तुमच्या शिरा मला लवकर दिसतील. तेव्हा नर्स ह्या मूठ आवळून इंजेक्शन देतात. तर नैना जोरात आऊच असे ओरडते. तेव्हा नर्स विचारतात की दुखले का? तेव्हा नैना विचारते की रिपोर्ट्स कधीपर्यंत मिळतील? नर्स सांगतात की आज संध्याकाळपर्यंत येतील. तेव्हा नर्स थोडी बाजूला जाते. तर नैना ही कलाला म्हणते की कॉटन राहिला, मी जरा देऊन येते. आणि नैना नर्स जवळ येते आणि नर्सला म्हणते की हा तुमचा कॉटन. तेव्हा नैना हळूच आवाजात नर्सला म्हणते की मी जर तुम्हाला पैसे दिले तर? नर्स लगेच मोठ्या आवाजात म्हणते की पैसे मला नाही तर बिलिंग डिपार्टमेंटमध्ये द्यायचे. तेव्हा नैना म्हणते की आओ जरा हळूच बोला, मी तुम्हाला जर पैसे दिले तर? नर्स पुन्हा मोठ्याने म्हणते की आओ तुम्ही काय असे हळूच फुटफुटता, मी येथे फक्त ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डॉक्टरांना जाऊन विचारा, मला आणखीन पेशंट आहे. नर्स काही ऐकायला तयारच नसते. तेवढ्यात नर्सला डॉक्टरांचा कॉल येतो आणि त्या बाहेर निघून जातात. तर नैनाला जाम टेन्शन आलेले असते. नर्स बाहेर येतात. तर राहुल लगेच अद्वैतला बघून त्या नर्ससोबत बोलण्यासाठी येतो. नर्स विचारते की तुम्हाला काय लागते? राहुल म्हणतो की तुम्हाला थँक्यू म्हणायचे होते, कारण तुम्ही आमच्या हेल्थसाठी इतक्या गोष्टी करतात आणि इतक्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही हसमुख असतात. तर नर्स थँक्यू बोलून अजून काही आहे का असे विचारतात. आणि तेवढ्यात त्यांना परत डॉक्टरांचा कॉल येतो आणि त्या निघून जातात. तेवढ्यात राहुल बाजूला होतो आणि कला आणि नैना बाहेर येतात. तर अद्वैत विचारतो की झाली का टेस्ट, नीट झाली का? तेव्हा कला म्हणते की हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर ती व्यवस्थितच होत असते. अद्वैत विचारतो की मग पुढे काय? तर लगेच कला सांगते की संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स येतील असे डॉक्टर म्हटले.
कला म्हणते की निघायचं का, तर अद्वैत चिडतो आणि काम झाल्यानंतर निघायचेच असते तर कला त्याच्यावर रागवते. नैना म्हणते की तुम्ही सर्वजण पुढे व्हा, माझं जरा काम आहे, मी येतेच. तेव्हा कला विचारते की तू का आता थांबतेस, तर नैना म्हणते की घरी गेल्यानंतर मम्मा माझ्यावर नाहक चिडेल, त्यामुळे जरा वेळ मी कॅफेमध्ये थांबते. तेव्हा राहुल सुद्धा म्हणतो की मला सुद्धा एकाला भेटायचे, माझा मी येईल, आणि बाहेर निघून जातो. तेव्हा कला आणि अद्वैत निघून जातात तर नैना लगेच सौरभला फोन लावते आणि तू कॅबिनमध्येच आहे ना, मी येतेच, असे बोलून फोन ठेवते. त्यानंतर इकडे रजनी ही श्रीकाकांना म्हणत असते की अहो तुम्ही ऐकले ना, तर श्रीकाका म्हणतात की मी ऐकतो, तू बोलत राहा, आणि त्यांच्या कामात लक्ष राहतात. तर रजनी ही घाबरत म्हणत असते की आपला राहुल असे काही करीन खरंच याची कल्पना नव्हती, त्याने खरंच किती गोंधळ घालून ठेवला, आणि आपल्याच घरातील मुलगा असे काही करेल असे वाटले नव्हते. आत्तापर्यंत ऐकले होते की श्रीमंत घरातील मुलं ही बिघडलेली असतात, पण कोणी सांगावे की हे आपल्याच घरामध्ये घडले, कारण आपल्याला जसा सोहम तसाच राहुल आणि अद्वैत, आणि राहुल असे काही करेन यावर खरंच विश्वास नव्हता. मला तर धक्काच बसला, आणि आपण उगाच त्या कलाला आणि तिच्या घरच्यांना नाव ठेवत होतो. जे काही झाले त्यात पूर्णपणे राहुलचाच हात होता. तर श्रीकाका हो बोलतात. रजनी म्हणते की राहुलने जी काही गडबड केली ती पुराव्यानिशी सर्वांसमोर आली, मग कोण काय बोलणार. सगळा दोष शेवटी आपल्याच घरच्या मुलाचा निघाला. मला असे वाटते की सरोज वहिनींनी कलाला आता थोडे समजून घ्यायला हवेत. ते ऐकून श्रीकाकांना राग येतो आणि तोंडाला येईन ते बोलणार का तू, आणि हे बघ, राहुलची जरी चूक असली तर ती मुलगी निर्दोष होऊ शकत नाही, त्यामुळे तू तिची बाजू घेऊ नको. ह्या सर्वाला सुरुवात झाली ती तिच्या घरच्यांच्या खोटेपणामुळे, त्यांचा आणि आपला संबंधच आला नसता तर हे सर्व घडले असते का. रजनी म्हणते की आहो, पण त्यांचा संबंध आला म्हणूनच राहुल आपल्याला बाहेर काय करतो हे आपल्या लक्षात आले, नाहीतर हे आपल्याला कधी कळलेच नसते. तर श्रीकाका रागाने म्हणतात की बाद झाले, सर्वांचे दोष आपल्या डोक्यावर घेऊ नकोस. त्या लोकांची लायकी तरी आहे की आपल्याबरोबर नातेसंबंध जोडण्याची. त्यांना तर बरेच झाले की खोटं बोलून एक मुलगी आपल्या घरात पाठवली, आणि आता दुसरी आता नक्की या घरात येईलच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की वहिनीबद्दल कोणतीही गोष्ट तिच्या समोर तर नाहीच, आणि तिच्या मागे सुद्धा बोलायची नाही. वहिनी जे काही करतात ते अगदी बरोबर आहे, त्यामुळे या सगळ्यामध्ये तू स्वतःचे डोके मात्र घालू नकोस. रजनीला खूप वाईट वाटते. त्यानंतर इकडे सरोज ही बाहेर निघलेली असते तर रोहिणी तेथे येते आणि वहिनी आत्ता मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे असे म्हणते. तर सरोज म्हणते की आत्ता मला खूप महत्त्वाचे काम आहे, नंतर बोल. रोहिणी काही ऐकत नाही. तर सरोज म्हणते की मग बोल. रोहिणी म्हणते की आत्ता जर रिपोर्ट्स आले तर आपण काय करायचे, आणि ती नैना खरंच प्रेग्नेंट असली तर माझा त्या खरेवर काहीच विश्वास नाही, त्या रिपोर्टसुद्धा मॅनेज करू शकतील, म्हणून या अशा मुलीचं आणि राहुलचे लग्न मी लावून देऊ शकत नाही. तर सरोज म्हणते की तू काय बोलतेस हे तुला कळते का. ती मुलगी जर खरंच प्रेग्नेंट असेल तर राहुलशी तिचं लग्न आपल्याला लावून द्यावीच लागेल. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तूच म्हटली होती की तुला हे लग्न मान्य नाही. सरोज म्हणते की तू म्हणतेस ते मला पटते आणि मला सुद्धा हे मान्य नव्हते, परंतु जर पुरावे सिद्ध झाले तर हे लग्न आपल्याला लावून द्यावेच लागेल, आणि या सर्वाला तर राहुलच कारणीभूत आहे. आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डे खांदतो त्यात आपण सुद्धा पडू शकतो याचा आपण विचार तर करतच नाही, आणि ही सर्व आपल्या कर्माची फळं आहे. जर ती मुलगी प्रेग्नेंट असेल तर लग्न लावून द्यावेच लागेल. रोहिणी म्हणते की नाही वहिनी. तर सरोज म्हणते की जर हे लग्न लावून नाही दिले तर त्याचे काय परिणाम होतील हे तर तुला माहीतच आहे. अख्ख्या कोल्हापूरमध्ये चांदेकरांची बदनामी होईल, आणि तसेही तुला आणि तुझ्या मुलाला चांदेकरांचं काही पडलेलं नाहीच, कारण सर्व काही आयते मिळाल्यानंतर त्याची किंमत नसते, ती अशी. आणि सरोज काही न ऐकता बाहेर निघून जाते. तर रोहिणी मनात म्हणते की ती निर्लज्ज मुलगी माझ्या राहुलच्या आयुष्यामध्ये मला नकोय. ती तर अजून घरामध्ये यायची तर अशी अवस्था माझी झाली, आणि अजून काय काय ऐकून घ्यावे लागणार ते तर मला माहीतच नाही, म्हणून रोहिणीला टेन्शन येते. आणि ती मुलगी घरात आल्यानंतर माझी किंमत तर शून्य राहणारच नाही. त्यानंतर इकडे संगीता ही रोहिणीच्या बोलण्याचा विचार करत असते, आणि ह्या पैशाचा स्वीकार जर नाही केला तर चांदेकर माझ्या कलाला खूप त्रास देतील. तेव्हा आता मी काय करू, आणि काही झाले तरी मला माझ्या कलासाठी हे सर्व करावेच लागेल. जर तिचा संसार मोडला तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. पण तर आत्याबाई तर बोलून गेल्यात, जर मी त्यांनी सांगितले तसे नाही केले तर कलाला कायमचे माहेरी पाठवून देतील. त्यामुळे आता मी काय करू, नैनाला कुठे पाठवू याचे संगीताला खूप टेन्शन येते, आणि एकीकडे कलाची काळजी. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नैना ही रिपोर्ट्स घेऊन घरी येते आणि कलाच्या हातामध्ये देते. घरातील सर्वजण बसलेले असतात तर
कला अद्वैतला म्हणते की हे घे रिपोर्ट्स आणि खात्री करून घे, तर लगेच रोहिणी कलाच्या हातातील रिपोर्ट्स घेते। आबा विचारतात की रोहिणी काय आहे रिपोर्ट्स, तर सरोज म्हणते की आबा नैना खरंच प्रेग्नेंट आहे। तेव्हा राहुल म्हणतो की हे सर्व ही खोटं बोलते। तेव्हा अद्वैत म्हणतो की झाला तेवढा तमाशा आता पुरे झाला, राहुल तुला नैनासोबत लग्न करावेच लागेल। तेव्हा कला वळून अद्वैतकडे बघत असते आणि नैना ही राहुलकडे खुश होऊन, कारण नैनाने सर्व काही मॅनेज करून शेवटी राहुल बरोबर लग्न करण्यासाठी तयार केलेलेच असते। काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।